न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। सर, हे 17 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:15 वाजता ही घटना घडली। त्यावेळेस महाविद्यालय रुटीनप्रमाणे काम करत होतं। विद्यापीठाची तर परीक्षा चालू आहे, रुटीनप्रमाणे क्लासेसही चालू होते। अचानक ती विद्यार्थ्यांनी काहीतरी डिपार्टमेंटचे सबमिशन करण्यासाठी गेलेली होती। मला ते एक्झॅक्ट काय सबमिट करायला गेली होती ते टीचरकडनं विचारलं। त्यांच्या डिपार्टमेंटल वर्क होतं ते, त्यासाठी ती गेलेली होती। आणि गेल्यानंतर ती अचानक तिथं कोसळली असं निरोप आला। जे त्यावेळेस डॉक्टर राजेंद्र वाकळे होते, डॉक्टर रिजवान सर होते, त्यानंतर एक डॉक्टर आवारे मॅडम म्हणून होत्या, बाकी काही विद्यार्थी होते। त्यांनी फोनवर त्यावेळेस सांगितलं की सर त्याचे प्युपिल डायलेटेड होते आणि असं असताना जे काही तिथं प्रोसेस लागते, कारण ताबडतोब 3ऱ्या मजल्यावरनं खाली आणायचं होतं। त्यांनी धावत पळत स्ट्रेचरसाठी डिमांड केली, पण स्ट्रेचर आणेपर्यंत वेळ नव्हता असं समजायला काय हरकत नाही। म्हणून त्यांनी उचलून विद्यार्थ्यांच्या मदतीने खाली आणलं। ॲम्ब्युलन्समध्ये न्यूरॉन प्लसला 1 मिनिटामध्ये शिफ्ट केलं गेलं। 1 मिनिटामध्ये याच्यासाठी शिफ्ट केलं गेलं की जी काही हायर ट्रीटमेंट जी लागणार असते अशा कंडिशनमध्ये ती हायर सेंटरला गेलेलं जास्त बेटर असतं, म्हणून त्या पद्धतीनं शिफ्ट केलं गेलं। तिथं गेल्यानंतर त्यांनी इंटुबेट केलं, सगळ्या काही गोष्टी नियमाप्रमाणे ज्या लागतात त्या सगळ्या केल्या। दुर्दैवाने काही गोष्टी आपल्या हातात आल्या नाही, पण आम्ही त्या दरम्यानच्या काळामध्ये गायत्रीच्या वडिलांना फोन केला, त्यांना सांगितलं की अशी घटना घडलेली आहे, तर तुम्ही त्वरित इथे या। ते आल्यानंतर आम्ही त्यांना भेटलो, ICU मध्ये गेलो, तर त्यांनी स्पष्ट त्यावेळेस सांगितलं होतं की तुम्ही तुमचे प्रयत्न करा, आमच्या घरामध्ये जेनेटिक डिसऑर्डर आहे। त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं त्या DCचं नाव, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं की HOCM म्हणजे हायपरट्रॉफिड ऑब्स्ट्रक्टिव्ह कार्डियाक मायोपॅथी। आता हा त्यांनी डायग्नोज केलेला जो भाग होता। मुलीच्या आईला ऑलरेडी ICD बसवलेलं होतं। ICD असं डिव्हाइस आहे ज्याच्यामध्ये ऑटोमॅटिक डिफिब्रिलेशन होतं आणि जेणेकरून हार्ट पुन्हा पुन्हा ते काम करायला लागतं। तर त्यांचं असं म्हणणं होतं की तिची अपॉइंटमेंट दुसऱ्या दिवशी कार्डिओलॉजिस्टची त्यांनी ऑलरेडी घेऊन ठेवलेली होती आणि तिथल्या डॉक्टरांनी त्यांनी सांगितलं तुम्ही प्रयत्न करा, यातनं चांगलं निष्पन्न झालं तर बरं आहे। कारण मागच्या वेळेस त्यांच्या मिसेससुद्धा अशाच आजारामुळं गंभीर ॲडमिट झालेल्या होत्या आणि त्या बाहेर आलेल्या होत्या। आम्ही होपफुल होतो, पण ज्या नियतीला काही मान्य नव्हत्या या गोष्टी आणि त्याचं तिथं अंत झाला। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की हा जो काही डिसऑर्डर आहे त्यांच्या डॉक्टरांनी जे काही सांगितलं ना, आमचे जे काही नॉलेज आहे त्याच्याप्रमाणे की याच्यामध्ये कार्डियाक अरेस्ट कधी पण येऊ शकतं असं सगळ्यांचं म्हणणं होतं आणि ते ऑलरेडी सगळ्या ठिकाणी त्याचे नोट पण केलेले आहे। तर जे काही झालं ते दुर्दैवानं झालेलं आहे, त्यामध्ये कोणी रिस्पॉन्सिबल आहे असं मला वाटत नाही। परंतु आत्ता जशी जी मागणी केली गेलेली होती त्यामध्ये अध्यक्षांच्या परवानगीनं आम्ही एक लेटर दिलेलं आहे जे त्याचे निवेदन करते होते त्यांना। त्याच्यामध्ये आम्ही स्पष्ट सांगितलं की याच्यामध्ये जिल्हा रुग्णालय प्रशासन, त्याचप्रमाणे अहिल्यानगर पोलीस प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली एखादी समिती नेमली जाईल आणि त्या समितीचे जे काही निर्णय असतील ते प्रशासनाला मान्य राहतील असं आम्ही त्यांना निवेदन दिले। कसं असतं की इमर्जन्सी युनिट हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली 3ऱ्या मजल्यावर, तिथून तिथं जाण्यापर्यंत, कारण ज्यांनी रिपोर्टिंग ज्या पद्धतीने केलेलं आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की प्युपिल डायलेटेड आहे। प्युपिल डायलेटेडचा अर्थ असा असतो की पेशंट नाही आहे हा त्याच्यातनं अर्थ काढला जातो। मग इथं वेळ घालवण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं की जे हायेस्ट ऑथॉरिटी आहे या क्षेत्रामधले, जे न्यूरोमध्ये काम करतात, कार्डियाकमध्ये काम करतात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिला बाहेर काढणंही जास्त महत्त्वाचं होतं। असं जे काही तिथले अध्यापक जेवढे त्यांनी होते त्यांनी अटेंड केलं आणि त्याप्रमाणे शिफ्ट केलं। बाकी सगळ्या ज्या रिलेटेड ज्या गोष्टी लागतात, ज्या होमिओपॅथिक कॉलेजमध्ये जे सांगितलं गेलेलं आहे नियमानुसार, त्या सगळ्या गोष्टी इथं उपलब्ध आहे। त्याच्यामध्ये जे एखादी गोष्ट संपली असेल, समजा एखादी ॲम्पूल असेल समजा कुठल्या औषधाचं, ते एक्सपायर झालं असेल तर ते आपल्याला घेता येतं, त्याची डिमांड RMO मॅडमकडनं येते, त्याप्रमाणे पुढच्या प्रोसेस केल्या जातात। तर हे अशा पद्धतीनं रुटीन आहे। सगळं इथलं रुटीन प्रोसिजरप्रमाणे सगळ्या गोष्टी आहेत ज्या आवश्यक लागतात त्या, कारण आमचं होमिओपॅथिक हॉस्पिटल आहे आणि त्याच्यामध्ये फक्त इमर्जन्सी युनिट हा एकच भाग आहे जो इमर्जन्सीमध्ये काम करतो। पण ह्या क्षणाला तेवढी वेळ तिथं नव्हती, त्याच्यामुळे आम्हाला तिथं शिफ्ट करणं गरजेचं होतं। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।